देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निरवी हेची मदती आणि कदुचे काही न मागो तुझ तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मद ठेवी पायी संतांचे या संताची निरवी हेची मदती आणि कदुचे काही न मागो तुझ विठ्ठल विठ्ठल मागणीचे कदुक प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वे याची मदती आणि कदुजे काही न मागो तुझ समचरण क्रोधम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडना करुण तुलसी माला गंधर्वं कंजनेत्रं सदैव हासं कलम चिन्तयामि पावन झालो चराचरी शेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नगावावेर वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती करजवितो कथे काळी आपणा सावे जवळे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची
काही पांडुरंगा या संताची निरवी याची मदती आणि तुझे काही न मागितोज प्रसत प्राप्त प्रसंगी कीर्तन विषय करता निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या भंगामधून जगद्गुरु तुकोबाराय अखिल गौरव ब्रह्मांड नायक पंढरीनाथ परमात्म्याकडे माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीची मागणी करतात. तुकोबारायांचा गोड असा हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे आणि बहुतेक करून वारकऱ्यांच्या पाठातला अभंग आहे. ठीक आहे बहुतेक करून वारकऱ्यांच्या पाठातलाच अभंग आहे आणि ज्याच्या पाठातला नाही तो वारकरी आहे का नाही याच्यावर संशय घेण्याची काय आहे. कारण बाबा मी उगा असं नाही सांगत मी एका गावात अभंग घेतला होता बोलिलेले पुरे वेळी वाकुडी उत्तरे काय म्हणाला महाराज चाल त्यानं म्हणलं बोलिलेले पुरे म्हटलं वेळी वाकुडी उत्तरे म्हणलं म्हणजे झोपत काय म्हणलं नक्की या भाषण्याचे का तिकडून तिकडच्या कडाचा धरून आणून भागलाय काय माहिती गोड अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने आमचे भाऊ यांच्या वतीने आणि सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने चालत असलेला हा माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह दादांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आजचा मागणीचा दिवस आणि मागणीच्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या इच्छेने ज्ञानोबारायांच्या इच्छेने ती माझ्याकडे आलेली आहे. त्या सेवेमध्ये आज अशा परमभाग्याने उपस्थित असलेले आमचे रमेश बाबा आहेत भाऊ आहेत तुमचे शिवाजी महाराज आहेत वैजनाथ बाबा आहेत महाराज आहेत ठीक आहे सर्वांच्या चरणावर नमस्कार. तुम्ही सर्व महाराज मंडळी ठीक आहे आमचे बाबाजी आहेत त्यांनी आम्ही चातुर्मास वगैरे असे सर्व महाराज मंडळी आहे का नाही. आता हे असं आहे महाराज इथं सगळे महाराजच जास्त आहेत कीर्तनकार जास्त कीर्तनकार जास्त आहे कीर्तनकार असं आहे बरोबर आहे का नाही. ते एक वेळेला सगळ्यांना भागवतकार कथाकार म्हणून नाव माहिती आहे. सगळ्यात भागवतकार म्हणून कोण गाजले डोंगरेजी सगळ्यात कोण गाजले डोंगरेजी महाराज. ते डोंगरेजी महाराजांच्या कथेला बाबा लाख लाख लोक राहायचे 2 लाख लोक राहायचे बरोबर आहे. एक वेळेला मी त्यांचं असं ऐकले चरित्रामध्ये की एक वेळेला एक व्यक्ती गेला तीर्थावर कुठेतरी काशी वगैरे आणि त्या तीर्थावर गेला आणि तिथे गेला तर एक व्यक्ती होता तो 10 जण पुढे शिष्य बसले होते आणि त्यांना तो भागवत शिकवत होते. 10 व्यक्ती समोर होते आणि 10 जणांना ते काय करत होते भागवत शिकवत होते. विठ्ठल त्या व्यक्तीनं सहजच विचारलं कोणाला तरी कोण आहे तो महात्मा म्हणजे भागवत या विद्यार्थ्यांना शिकवतात ते कोण आहे. त्यांनी सांगितलं वा तुम्हाला डोंगरेजी महाराजांचं नाव ऐकलंय का. त्यांनी सांगितलं मला डोंगरेजी महाराजांचं नाव ऐकलंय डोंगरेजी महाराजांचं भागवत मी ऐकलंय त्या महात्म्यांना मी बघितलंय. मग ज्या डोंगरेजी महाराजांचं तुम्ही भागवत ऐकलंय ना त्यांचे हे गुरु आहे. विचार करा शिष्याच्या कीर्तनाला लाख लाख लोक त्या भागवताला लागला 2-2 लाख लोक आणि गुरुच्या पुढे किती बसले 10 लोक. मग विचारलं महाराज दुसऱ्याला विचारलं काही माणसं धडक असतात जाऊन त्यांना विचारलं बाबा डोंगरेजी महाराज तुमचे शिष्य आहेत म्हणजे हो मग महाराज त्यांच्या भागवताला 2-2 लाख लोक राहतात आणि तुमच्या पुढे 10 लोक बसले 10 जण ते म्हणजे किती आहे डोंगरेजीच्या भागवताला म्हणजे 1-2 लाख लोक. ते म्हणले मी एक निर्माण केलेला डोंगरे त्याच्या पुढे लाखानं लोक येतात आणि माझ्या पुढे जे बसलेले आहेत ते 10 डोंगरे आहेत. माझ्या पुढे बसलेले आहेत ते काय आहेत 10. तू एक डोंगरे पाहिलाय तुला माझ्या समोर आल्यावर 10 डोंगरे बघायला मिळाले.
करत असतो. मला हजारो इतर अनेक सगळे काय आहे, हजार लोक, 2,000 लोक कीर्तन करणारे व्यक्ती आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये काय आहे, मला माऊली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये काय आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तुकोबरायाचं जीवन, तुकोबरायांनी महाराज आपल्यालाही सांगताना सांगितलं, स्वतःही मागताना तेच मागितलं. एक लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबरायांनी तर जीवनामध्ये सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. ते पण कशाला दिलेलं आहे? तुकोबरायांनी जीवनामध्ये जे सर्वोच्च स्थान दिले ते कशाला दिले? धनाला दिले, धनाला दिले, द्रव्याला दिले. द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ, ठीक नाही? द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ. धनाला तुकोबरायांनी सर्वश्रेष्ठ स्थान दिलेलं नाही. यामुळे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवला त्या तुकोबराय म्हणतात, तुमचे यलवित धन तेरे ते समान, ते समान, ते मजबूतीचे समान. मातीसारखे मातीसारखं आहे. तुकोबराय म्हणतात, माणिक पाषाण खडे जैसे. तुम्हाला माणिकाला तुमच्याकडे किंमत असेल, तुम्हाला मोत्याची किंमत असेल, आम्हाला ते दगडाप्रमाणे वाटतात, खड्याप्रमाणे वाटतात. द्रव्याला नाही, तुकोबरायांनी स्थानच दिलं नाही. उच्च नाही, मध्य नाही, काही ते कधीच नाही. उच्च तर नाहीच नाही, पण मध्य तर द्यावं का नाही? माणसं म्हणतात ना, महाराज एक माणूस तर म्हणे पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. म्हणजे शाबास रे पाठी, कमी नाही पण देवापेक्षाही काय नाही म्हणे कमी नाही. म्हणून मला खरं नाही, एसटी 2 रुपये नसते तो उतरून देतोय ना, हो का बसून येतोय नाही, हाता बसून यायला फुकट झाल्यामुळं. एक लक्षात घ्या, तुकोबरायांच्या जीवनात नाही सारच नाही द्रव्याचा दोन विटाळ. एक सांगू, तुकोबरायांनी किती विटाळ मानला द्रव्याचा? तुकोबराय म्हणतात, द्रव्य आम्हाला गायीच्या मांसाप्रमाणे, गाय प्रमाणे आम्हा गोमांसा समान. डुकराच्या त्या मांसाप्रमाण नाही, गोमांसाप्रमाण आहे. तुकोबरायांनी जीवनात द्रव्याला नाही किंमत दिली. मला द्रव्याचा त्याग करणारे बरेच आहे, पण त्याच्या पुढची पायरी आहे मानाची पायरी. तुकोबरायांनी जीवनात मानालाही किंमत दिली नाही. तुकोबराय पांडुरंगाच्या समोर जातात, अरे लोक मानू लागले तुकोबरायांना, अरे वाऱ्या भीमाप समर्थ तो माझा बाप. कोण सांगायाच गेले होते देशोदेश, सारे वाऱ्या हाती माप. मान वाढू लागला, तुकोबरायांची कीर्ती वाढू लागली, वाहवा वाढू लागली. एक दिवस जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाकडे जातात आणि पांडुरंगाच्या समोर जाऊन तुकोबराय म्हणतात, देवा नाही मागितला तो महान मान म्या विठ्ठला. देवा कधी मानाची मागणी केली का रे देवा? अरे लोकांनी मला मानू नये हेच मी तुला मागितलंय. हा माझ्या पदरात तू मान टाकायला लागलाय. किती अमानित्व असेल महाराज तुकोबरायांकडे, किती अमानित्व असेल तुकोबरायांकडे. अरे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं अमानित्व जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात बघावं. अमानित्वम अरंगित्वम शांती आर्जव. त्यात अमानित्व शब्दावरून ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. तरी कवणेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे
ओझे दया आतेची गुणवानिता मान्यपणे मान्यता योग्यतेचे यथा रूपांगा तरी गजबजू लागे कैसा या देव नला मुख जैसा का बाह्य तरता वळसा दाटला देवी अर्जुना तिने पाडे सन्मानी जो सांकडे गरिमे ते अंगाकडे योचनेची चातुर्य लपवी महत्व हटवी पिशेपण मिरवी आवडूने हे अमानिक पदावरच्या ओव्या एका एका ओव्याचा विचार करा ना मला योग्यतेचे यथा रूपांगा योग्य हे तो मान्याला माननीय हे तो माननीय मानव लोकांनी त्याला या ठिकाणावर येतो आज काही आपलीच आहे कोण्याच बाजूने लोकांनी मानवाशी आपण नसतो तरी मानव ही अपेक्षा ठेवतो सासरवाडी गेलो तर सासूबाईला आपल्याला गेला तर पाती द्यावं वाटत नाही तरी वाटते सासऱ्यात पाय धुवा कसे द्यायला का आवाज यायला का तुम्हाला नाही योग्यतेचे रूपांना गजबजू लागे कैसा सार तो जो काय चिरंजीव पदार्थ वर्णन केले साधकाचं महाराजांनी मानिले सांडिस्त जिथं लोक मानायला लागले तिथून तो काय होतो आम्हाला ज्या घरी मानायला ती वस्तू राहिली ती घरच सोडीलच जेव्हा ते घरवाले म्हणजे बाबा तुम्ही निघा आता बस कसं तरी निघायचा प्रयत्न बरोबर काय जो मानिले सांडिस्त जिथं मानतात नाही रे मला तिथं तुकोबराय या अवस्थेत होते तुकोबराय म्हणता तेव्हा माना मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती तुझ्या शुल्लक संपत्ती तुझ्या शुल्लक संपत्ती शुल्लक संपत्ती काही महत्व नाही आमच्या पुढं मला मानाच्या पुढे हे जशी द्या हे मला विद्याशी द्या सध्याला आडवी येतात शिष्यशास्त्रादी विलाशी मठारी मुद्रेचे विषय प्रातर्या हे फाशी निसंगाजेने सर्वोच्च स्थान महाराज विद्याशी दिलावी पिशे कोणतया पुशे नेरेरा हंशे महाराज ज्ञानोबारायांनी चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या काही यज्ञ सांगितले त्या ज्ञान यज्ञाचं वर्णन करत असताना असं सांगितलं हे तरी देशिद्दीचा संभव तो निवडतो निघाला धुपण म्हणलंय धुपण ज्ञानोबारायांनी देशिद्दीला काय म्हटलंय धुपण धुपण कोणी होतो धुपणावर चहा होतोय धुपणावर पोळ्या भासत्या धुपणावर पोळ्या भासतात का धुपण कामाचं का नुकसानीचं नुकसानीचं काय आकाशात जाते त्याच्यानं काय नुकसान केलं आपण कामाचं का नुकसानीचं आणि डोळे घालतोय रिद्धी सिद्धीच्या काय ज्ञानोबराची भाषा आहे मला रिद्धी सिद्धीच्या धुपणानं बऱ्याच लोकांचे ज्ञानाचे डोळे घालवले
रिद्धी सिद्धी निधी अवघी उपाधी उपाधी म्हटले ज्ञानोबांनी सगळ्या संतांनी सिद्धीला हेच म्हटले. तुकोबारायचे म्हणतात रिद्धी सिद्धी आमच्या दारात खाऊन देतात. रिद्धी सिद्धी अंगण झाडती मला तुकोबाराय म्हणतात. तर शहाणी माणसं बोलायले आणि लेकरं मधात यायले तर माणसं काय म्हणतात, तुमचं काय काढून देतात. तसं तुकोबाराय म्हणतात आमचंय तसं आमचंय. रिद्धी सिद्धीचा कोणाला पाड वागून येते आड कोणी तया. आम्ही आमच्या पुढं सुद्धा वागणं म्हणजे व्यवहार करणं. लेकरं जसे हसतात खेळतात ना तसं आम्ही आमच्या पुढं सिद्धांना उभं करत नाही. रिद्धी सिद्धीला स्थान दिलं मला. रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडूनी हो करायला हात जोडून उभ्या असतात. आमचा स्वीकार करा आमचा स्वीकार करा. नाही संतांनी जीवनात रिद्धी सिद्धीला स्थान दिलं. मानाला नाही धनाला नाही सिद्धीला नाही. चला मानाला नसेल धनाला नसेल सिद्धीला नसेल देवाला सर्वश्रेष्ठ स्थान असेल का नाही. तुकोबारायसारख्या संतांच्या नामदेव महाराजांसारख्या संतांच्या जीवनात देवाला असेल का नाही. देवाला याच्यापेक्षा स्थान आहे, हृदयात स्थान आहे देवाचं. पण एक नंबरचं स्थान देवालाही नाही संतांच्या जीवनात. देवाला आणि मग देवाला नाही मग बाई तुझं स्थान हेच नाही. जे देवाला मानत नाही ते कोणाला मानित आहे. देवाला मानित नाही ते बायकोला मानित आहे. बरोबर आहे का? असंच आहे ना. बऱ्याच लोकांनी बायकोच्या नादाच देव सोडून गेलाय. देव सांगी सकळ विषयी गोंधळ गाजत से प्रमाण आहे बुवा. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या ज्ञानोबारायासारख्या महात्म्याने पण ज्ञानेश्वरी तोंड भरून वर्णन केलंय. चित्ताराधी स्त्रियेची तियेची निछंदे नाचे माकड गारुडियाचे ज्ञानोबारायांनी तोंड भरून वर्णन करावं म्हणत होतो. साधा आहे वय साधा नाही. एक नंबरचं स्थान दिले त्याला सुद्धा माऊलीनं ते बायकोचं ऐकलं का. त्याला एक नंबरचं स्थान दिले पण मूर्खातला एक नंबर. लक्षात नाही आलं. शहाण्यातला एक नंबर नाही तो मूर्ख शिरोमणी. अशा प्रकारचे नाही देवाला सुद्धा तुकोबारायांनी कारण मागचा अनुभव कारण मागच्या अवतारातला नामदेव महाराजांचं देवाला सर्वोच्च स्थान होतं. कच्चीच राहिली का नाही. तुकोबारायांनी आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान जर कुणाला दिलं तर संतांना स्थान दिलंय. संतांना किती स्थान असेल महाराज तुकोबारायांच्या. अरे बाबा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तेव्हा मला काहीच नको एक काम करा. संत कीर्तनाला चालले ना देवा. संत जर कीर्तनात चालले ना मी एकच करेल देवा. संत जाती हरी कीर्तना
कीर्तना त्यांच्या वाहीन मौचे वाहन. म्हणजे बाबा त्याही वेळेला लोक मौचे घालीत होती. मौचे म्हणजे कुठं का मौचे म्हणले होते हे आपले आता आले का मौचे ऐका ना तुम्हाला सांगतो ते मौच्या पाहिजे ते बंदाचा बुटार पाहिजे. लग्नात बाबा बुटार काढून जेवायला बसतो 7-8 माणसं बाजू खाली मला सुगंध दिली तो गाणं येतो आणि तितका कहाणी येतो तरी तोच विचार नाही का नाही. महाराज संत जाती आहे कीर्तना देवा महाराज खूप बरायनी उच्च स्थान दिलं. कशावरून देवापेक्षा उच्च दिलं हा सिद्धांत बसतोय. ऐका माणूस एखाद्या व्यक्तीकडे मागायला गेला, लक्षात घ्या मागायला गेला, मला सांगा ज्याला जे आवडतं तेच मागतो का नाही? का विना आवडीचं मागतो? आवडीचंच मागतो का नाही? आवडीचंच मागतो महाराज. आपल्याला जे आवडतं ते मागतो. देवाच जर आवडला असता तर संतासमोर कोणाची मागणी केली असती? देवाची. देवा संताकडे देवाची मागणी नाही, देवाकडे कोणाची मागणी आहे? संताची मागणी. महाराज एक वेळेला तुकोबाई संत देवाकडे गेले बरं आणि देवा मला नामदेव महाराज सुद्धा पंढरपुरात राहतात. नामदेव महाराज कुठे राहतात? पंढरपुरात राहतात. पण पंढरपुरात राहणारे नामदेव महाराज म्हणतात वासुदेवाई पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग पांडुरंगाचा. नाही वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास संताची संगती. हरिदासाचे घरे संताच्या संगतीचे अनेक संत संगती अनेक प्रवाही घालू नको देव संगती चरणाचे चरण सेवा आजी भाव माझ्या जीवा देवा माझ्या इच्छा पूर्ण करा, माझे मनोरथ पूर्ण करा, मला संतांची संगती द्या. अशा प्रकारचा तुकोबा आहे देवाकडे अनेक प्रकारांना मागतात. तर स्पष्ट मागितलंय, पण महाराज एक वेळेला जगद्गुरु तुकोबा आहे, अनेक वेळेला मागितलं, अनेक वेळेला मागितलं. एक वेळेला जगद्गुरु तुकोबा आहे, आपल्याला ब्रह्मांड नाही पडलं ना परमात्म्याकडे गेले, मागायला सुरुवात
सुरुवात केली. देव म्हणजे तुकोबाराय धन घेऊन जा, मान घेऊन जा, काही विद्यार्थी ज्या काही मठाला काही तुम्हाला जे लागलं ते देतो, काय नाही आता तरी आपण मालक. तुकोबाराय म्हणजे जेव्हा काय नाही पाहिजे, मला संत संगती पाहिजे, मला संध्याकाळची वेळ झाली, दिवस माळवला. मला सांगितलं म्हणजे मला तुम्ही एक काम करा, काय करा, संध्याकाळची वेळ झाली, सूर्यनारायण मावळायला गेला आणि देव काही द्यायला तयार नाही. संतांच्या संगती म्हणलं की देवानं वाकडं थोडं करावं. मला तुकोबाराय काय तुकोबाराय होती, वारकरी काय साधी नसते बाबा, वारकरी साधी नसते. तसं तुकोबाराय म्हणत आमच्या गावचे एक वारकरी गेले बघा, वारकरी ते नेहमी रेल्वेने तीर्थयात्रा करायची आणि ते नेहमी रेल्वेने तीर्थयात्रा करायची, तिकीट नाही काढायची, म्हणजे फुकट जायचे. आणि मला ते रेल्वे चालले आता त्यांनी टिटी पकडलं रात्र 2 वाजता आणि पकडलं खाली घेतलं आणि घेतलं मला आणि नेलं याच्या कॅबिन मध्ये आणि सांगितलं तुला तिकीट नाही आता, तुला कोणतं टाकतो म्हणे राहतो. आणि त्यांनी त्या खोलीत कोंडलं आणि त्याच खोलीत त्यांना बसवलं आणि तो झोपला विचारत होतो तिकीट त्याच्यात पकडून नेलो, तो झोपला. तो वारकरी म्हणला जाऊ द्या साहेब, जाऊ द्या साहेब, जाऊ देत नाही म्हणला, मी तर जाऊ येईन कसं काय. मला 3-3:30 वाजले. वारकऱ्यांनी मोठा काशाचा ताळा आला, तुका पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. खाना 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 रे बंद कर, तुम्ही बंद करीत नाही, कापून टाकलं तरी आमचा नियम आहे का आकड्याचा, बंद करीत नाही. तू मला तुझ्या पाया पडतो बंद कर, करीतच नाही म्हणला बंद करी. तो मला बंद करीत नाही तर चाल जाय तू. तो म्हणे जाऊ कुठं, पैसे नाही टिकतात, जाऊ कुठं. तो मला हे 100 दे, कळले बाबा 100 नाही म्हणला, पण जाय काय म्हणला बोल. तसं तुकोबारायांनी काय केलं, काशाचा ताळ काढला आणि तुकोबारायांनी नेमकं पांडुरंगाला भूक लागायचा टाइम तुकोबारायांनी सुरू केलं टाळ वाजवणं, खन 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 झोपू द्या ना तुकोबाराय, झोपू द्या ना राव. रे झोपू दे, तो खाऊ खातो खातो मी तर ते झोपू द्या ना राव, जेवून टाका ना राव. आम्ही झोपायला तयार आहोत, पण तुम्ही दिलं की आम्ही पुन्हा कदर आणणार नाही. नाही तुम्हाला मी मनान बोलत नाही, ते प्रमाण देणार आहे. मला अशा प्रकारे तुकोबारायांनी टाळ घेतला आणि वाजू लागले. त्रास होतोय ना तुकोबाराय, तुम्हालाही त्रास आम्हालाही त्रास. तुकोबाराय म्हणतात तुम्हालाही त्याचा त्रास होतो, आम्हालाही त्याचा त्रास होतो. तुम्ही आम्ही पिळोजी दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे आकारे दाराशी, तुम्ही आम्ही जेने पिळो. तुम्हालाही पिडा कुपोषणाला बसलं कसं उपासते का, त्या साहेबाचे टेन्शन कुपोषणाला बसते आणि याला उपाशी राहावं लागतं. म्हणून मला तुम्ही आम्ही पिळवलेने दोन्ही वारती एकाने, तुम्ही संपून जाते, तुमची पिढा संपून जाईल, आमची ही जाईल. तशा धर्म धरलंय तुम्ही अखंड दया प्रीती मददे दयाची संगती. मग मी कमलापती तुलबानाने कांताला पडून राहीन ते ठाई, उगाची संताची पायी न मागे न करी काही, तुझी आनगारी ठोवा काही न मागे दुसरं काही न करी. अशा प्रकारचं देवा देवाकडं मागताय देव काही द्यायला तयार नाही. तुकोबाराय हातात झडी. एक वेळेला मला तुकोबाराय आळंदीला यायचे, असं मी महात्म्यांच्या मुखातून ऐकलंय. तुकोबाराय तर आरंभाला 2-3 दिवशी आळंदीला यायचे, कारण तुकोबारायला ज्ञानोबाराय सोडून आधार कोणाचा होता, गावचा आधार नव्हता. गोपाला पाटील गल्लीचे हे लोक, गावचा आधार नाही. महाराज कुणाचा ऐकावी आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्यावेळे. अशा वेळेला तुकोबारायला महाराज एक लक्षात द्या, तुकोबारायची कीर्तीवर व्हायचं काम कोणी केलंय? ज्ञानोबारायांनी. ज्या काळात तुकोबारायांना गाव मानत नाही त्या काळात तुकोबारायांकडे तो धर्मेकरी पाठवला. कोण? ज्ञानोबारायांनी पाठवला. ज्ञानोबाच्या तुकोबारायाची कीर्ती वाढली पाहिजे. आणि महाराज तुकोबाराय आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर पांडुरंग परमात्मा तिथंच होते. तुकोबारायांनी चान्स साधला, आता याला नाही म्हणता यायचं.
अभंगाची भाषाच तशी, याला नाही म्हणता यायचं नाही. आणि म्हणून तुकोबरायांनी आपला प्रस्ताव देवाकडं अभंगाच्या पहिल्या चरणात तुझ प्रती आहे देशील तरी पाहिजे पांडुरंगा. अशा कशी मागणी येते तुलाच मागायचं, तुझं प्रति मागणी आहे म्हणजे दुसऱ्या मागा दुसरे काही देईल तर हे नाही देणार. तुझं प्रति मागणी आहे पण मला जरा भाषात मागण्याचं तुकोबराचं एवढं मला विशेष वाटत नाही, म्हणजे असा दम वाटत नाही. का देशील तरी पाहिजे पांडुरंगा. मागणाऱ्यांना हट्टानं मागा का देशील तरी पाहिजे. आता एखाद्याच्या पोराचं लग्न नसतं कारण ते आता भौतिक दृष्ट्या तो बरा बसतोय बऱ्या याच्यात होईल एखाद्याच्या काऊ पण होईल. तुमच्या इकडे होईल मग एखाद्या कोणाला पण असते तुमच्याकडे मुलगा आहे तुमची मुलगी आहे त्या सांगता पहा म्हणजे जरा कळकळीच नाही वाटत ना. देशील तरी पाय देशील तर पाय अशी तुकोबाराची भाषा का वापरावी. द्या का नाही म्हटलं द्या म्हणून थकले होते ना. याच्या अगोदर धरणं धरलेलं याच्या अगोदर अनेक प्रकाराने मागणी केलेली महाराज पण आता तुकोबारायला माहिती होतं ज्ञानोबरायाच्या समोर त्याला नाही म्हणतात कोणाही समोर हा हे करेल पण ज्ञानोबराया समोर नाही. ज्ञानोबराया समोर नाही. आणि महाराज माऊली ज्ञानोबरायांचा शकाच्या बापानं ज्ञानोबरायाच्या समाधी प्रकरणाच्या रंगेत देव म्हणती रुक्मी
आजी देवली विकला नयनी हे ज्ञान संजीवनी धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी न्याहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ सदनाची जो करेल याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा सकळ ही कुळे पवित्रा याची निदर्शने होती असं वर्णन करायचं ऐकलं आणि जगदंबेला साक्षात माया जी आहे माया ऐशी ऐकता ऋषी ऐशी ऐकता ऋषी ऐशी रुक्मिणी मातेनं ऐकलं प्रेम ओसंडले रुक्मिणीशी रुक्मिणी मातेचा प्रेमाचा पाघर फुटला आणि रुक्मिणी मातेच्या तोंडातून शब्द पडले म्हणे धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले काय काही धन्य असे मला ज्ञानोबरायच्याही काळात नाही आज सुद्धा मला एक लक्षात घ्या ज्ञानोबरायचा पावर कमी झाला नाही आपल्याला वाटतंय ज्ञानोबरायचा पावर कमी झाला नाही आपला भक्तीचा ओढ कमी झाला ज्ञानोबराय हाच नाही समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो अजय कथा कीर्तन करीतो अजय म्हणून ज्ञानोबराय कथा कीर्तन चालू आहे ज्ञानोबरायचा पावर कमी आहे आपली ओढ कमी झाली आहे का अशा प्रकारचं ते आहे आणि हे डोक्यातूनच काढून टाका बरोबर बरोबर प्रमाण देईल की ज्ञानोबराय तुकोबरायने आशीर्वादाचं दुकान टाकले दुकान अजिबात नाही टाकले कोणाला आला त्याला आशीर्वाद येत असते बाबा संत येत असते कोणाला आशीर्वाद ज्ञानोबरायच्या अभंग दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आहे शेवळ प्रियरा बोले पुढं काय ते काय आणि त्याच्या पुढं काय करील ते काय नो हे महाराज ज्ञानोबराय काय करणार नाही तुकोबराय म्हणतात परी
ते परी काय आहे? परी म्हणजे अप्सरा का? परी म्हणजे परंतु. परी म्हणजे काय आहे? परंतु. आणि पण शब्दाला की मागच्यावर पोत्रा फिरत असतो. परी पायी बीज. बीज म्हणजे अंतकरण. अंतकरण पवित्र. तुका आशीर्वाद तया जाती आवळी चित्ती देवाची कल्याण ते असोक्षम. काहीच नाही नाम करायचं. शुद्ध अंतकरण. कसं करा पण वाया कीर्तन करा म्हणजे कसं आहे करा पण कसं वाया वाया? वाया थोडं जातं मग पाकिट मिळतं वाया कसं नाही ते वाया जात नाही होय. आम्हाला पाकिट मिळत आहे आणि ऐकणाऱ्याला काय मिळतं त्याची बायको त्याची नाव घेत नाही कीर्तनातून महाराज घेतो पुन्हा काय पाहिजे काय द्यायची मग बरोबर आहे ना. लोकांना तरी काय पाहिजे महाराजांना आपलं काय घ्यावं नाव घ्यावं. महाराज बायकून नाव घ्यावं का महाराजांना घ्यावं. बायकोला माहिती कसं रक्ताचं काय नाव आहे. नाव घ्यायचं लायकीच नाही. समाजाला विचारू नका कसं आहे. माणूस जास्त गावाला विचारू नका कसा आहे. माणूस कसा आहे कोणाला विचारायचं. बाहेरचं कोण केलंच लावायला हो. बायकोला मी एका घरी गेलो महाराज त्या कीर्तनाने यायचं होतं. गेलो तर मला आहेत का बाबा घरी. मी म्हणजे बाई मी मला घरी नाही ते तिला आता मी फोन करते मी कसा बसलो मी मला चहा करते चहा करू लागेल. मी असं ती माऊली बसली मग महाराज मी म्हणलं बाई काय काय तुमचं भाग्य उद्याला काय सजन मिळालं म्हणलं तुम्हाला दोन चार माळा आमच्या पुढे येतो जवळ त्या मुद्रांकित गिद्रांग लावून म्हणलं लगेच सजन माणूस काय म्हणलं मस्त माणूस आहे म्हणलं तू काय सजन माणूस आहे. बाई जरा भोळ्या सोपायची होती का सरळ सोपायची होती म्हणलं नाही. बाबा त्याच्या गांधावर जाऊच नका म्हणी म्हणलं खाऊन अहो कीर्तनाला गेली की नाही चापला आणायले कोणी कोणाची आई मी म्हणजे खरा माणूस कोणाला माहितीये माहिती आहे बरोबर आहे का नाही. महाराज परी पाहिली तुम्हाला एक सांगता एक सांगतो ज्ञानोबा आहे का आपलं मागायचं कळतच नाही महाराज मया जास्त कळत नाही. माऊलीकडे एकच मागावं माऊलीच्या चरणावर जाऊन दंडवत घालावा आणि निर्मळ अंतकरण मागावं. माऊली या जन्मात आमचं कल्याण करा. झालं पवित्र अंतकरण करतात सगळं करतात माऊली त्याच्या मागं सगळंच करतात. मला एक सांगतो महाराज माऊली ज्ञानोबरायचा पावर अरे पावर ज्ञानोबरायचा अरे एक लक्षात ज्ञानोबरायचा पावर सांगतो मी तुम्हाला एका शब्दात सांगतो. सृष्टी कोणा निर्माण केली देवानं निर्माण केली. कोणा निर्माण केली देवानं निर्माण केली. मला देवानं निर्माण केलेल्या सृष्टीत बदल करायचा देवालाही अधिकार नाही. खरं जगाच्या बापाला अधिकार नाही अधिकार मारत नाही अधिकार द्यायला काय अधिकार होते. अरे सगळ्यांना कसा भाग माहिती सांगायला वेळ नाही. सुभद्रा त्याची सख्खी बहीण आणि सख्या बहिणीचं पोरग मांडीवर घेऊन रडला उठवलं नाही. रडला का नाही अभिमन्यू मांडीवर घेऊन रडला ना महाराज रडला ना असा कसा देव रडू लागला. सुभद्रे चांगलं झालं नाही रडू लागला. मला काय करशील तरी हे काय करता त्याच्या निर्माण केलेल्या सृष्टीत त्यालाही बदल करता येत नाही. पण जगाच्या बापाला निर्माण केलेल्या सृष्टीत बदल आमच्या ज्ञानोबरायांनी केला. ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबाला काय केलं ठीक आहे. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा अदरे लेखको झाला उठवलं बदल केला. अरे या सृष्टीचा नियम हे देवाच्या सृष्टीचा नियम हे ते पुरुष जन्माला आला तर पुरुष म्हणून मरावं. एक स्त्री म्हणून जन्माला आली तर तिने काय मरावं स्त्री म्हणूनच मरावं. आमच्या ज्ञानोबरायांनी त्याच्यातही बदल Thank you.
पुरुषोबा त्याला काय देवाच्या सृष्टीत बदल केला की नाही ज्ञानोबरायांनी? त्याला म्हणतात बदल हा ते काय ज्ञानोबा अरे जगाच्या सृष्टीत महाराज एक आहे का रेडा कधी वेद बोलत असतो सगळ्यांना माहिती आहे. महाराज एक लक्षात घ्या ज्ञानोबराय तुम्हाला स्वतःच्या संस्कृत वाचता येत नाही वाचता येत मला संस्कृत ज्ञानोबरायाच्या नावाचा जप करा श्रद्धेनं जप करा कसलाही संस्कृत वाचतो ज्ञानदेव 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 श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतु सर्वज्ञ ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञान निजांग होय ऐशी प्रतिज्ञा ज्ञानदेव 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 देतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव देतो देतात माऊली महाराज देतात. तुम्हाला सांगतो आता माऊलीच्या दरबारात आपण शेतीपर्यंत आलाय महाराज तुम्हाला सांगतो 2006 पर्यंत माझ्यासारखा टाकाऊ माणूसच नाही म्हणजे आता एखाद्या सोन्याच्या किमतीचा नाही पण टाकाऊ माणूसच नाही. किती टाकाऊ बाबा मी 2006 पर्यंत म्हणजे जास्त दूर नाही. हे बाबा पुरावे झाले पुन्हा कोणी असे म्हणजे त्यांना माहिती असेल एवढा टाकू बाबा उद्या मला माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. आमच्या घराच्या शेजारी किराणा दुकान होतं आणि साळीचा भात खायचा घरी म्हणलं की भात घाल म्हणजे माझ्या तांदूळ नाही. मी गेलो त्या माणसाकडे मला 10 रुपये किलो तांदूळ. किती रुपये? 10 रुपये किलो तांदूळ. मी त्या माणसाला म्हणलं बा मला अर्धा किलो तांदूळ उधार दे. केवढ्याची? 5 रुपयाची. तो म्हणला मी उधार देत नाही. केवढ्याचे तांदूळ? 5 रुपयाचे तांदूळ उधार देत नाही म्हणजे 5 रुपयाची लायकी नाहीच नाही. आणि त्यावर उधार देत नाही त्याचा राग नाही. 5 रुपयाचे तांदूळ आणायला माझ्या जवळ 5 रुपये नाही म्हणून तो उधार देत नाही. मी त्याच्या मागचा या स्थितीत महाराज मग ते वाढतच गेलं ते सगळ्या गोंधळ ते सगळं वाढलं. मग मला घर सोडावं लागलं इथपर्यंत. बाबा मी आत्महत्या करण्याच्या दृष्टीनं घर सोडलं. आता माऊलीच्या दरबारात एक फोटो सांगितलं घर सोडून दिलं. गेलो आळंदीला माझा 9 महिने मी घाटावर राहिलो. मग त्याच्या अगोदर आळंदीला गेलो 4-2 दिवस झाले. आता ते सगळे याच्यात काय झालं काय माहित नाही मला. मला बुद्धी दिली ज्ञानोबरांनी कशी. मी 1 दिवस काम केलं 35 रुपयाची ज्ञानेश्वरी घेतली. 35 रुपये ज्ञानेश्वरी घेतली आणि ज्ञानोबराच्या दारात बसलो. म्हणजे आज्या मुक्षाखाली बसलो. लोक बसलेली होते मी बसलो. माऊलीच्या दरबारात फोटो सांगणार नाही. 3रा अध्याय चालू होता. आज्या मुक्षाचं कोवळं पान पडलं आणि पुढे मग मी पारायण करायला लागलो. काही करायला लागलो. घाटावरच राहायचं. संतोषी माता आणायचे जलाराम बाबा आळंदीत राहिलेले माहिती. आता 11 किलो उद्या 11 मला तुम्हाला फोटो वाटत तिथं अशी भानगड होती. इतरच्या लाईनला उभं राहावं लागायचं. एक जास्त कमी माणसं असले तर 2 चपात्या द्यायची एवढी द्यायची. जास्त असले तर एकच द्यायची. आणि भाजी तुमची तुम्ही घेऊन जा. माझ्याकडे भाजी घ्या काय नाही. एका दुकानदाराकडून पन्नी घ्यायची. त्या पन्नीत भाजी घ्यायची घाटावर जाऊन खायची. ती पन्नी पुन्हा उद्याच्या धुवून ठेवायची. काहीच नाही मला काहीच नाही. आणि 5-9 2007 पर्यंत काय मला ज्ञानोबरायांनी मला सांगता येत नाही. गावात आलो तुमच्या गावात आणलं म्हणजे ते माहीत झालं गावात कुठं सांगते. आलो गावात
आलो तर ज्या कपड्यावर गेलो होतो त्याच कपड्यावर आलो 9 महिन्यानंतर. पायात चप्पल नाही, सगळं असं इस्कळीत झालेलं, केस डोक्याचे काही सगळं असं तिथं लोक तिथं लागलं. गावात मला सगळं लोक मग तर जास्तच टाकाऊ झालो ना. रिअल पैसे नाही तर म्हणजे काय पहिल्यांदा लोकांना अशी होती, घरच्याला अशी होती, गेलो कोणा कंपनीत लागलं काही 50,000 आणि घरच्याला अशा पाहिजे 50,000ची दुसरी काय आणि काहीतरी आणि मला कोणीच बोलू नका बाबा. तुम्हाला सांगू इथपर्यंत होतो बाबा. एखादा जर मुलगा माझ्या सोबत दिसला तर घरचे म्हणायचे कोणासोबत राहायचं त्या संघ इथपर्यंत. आता मग इतकं मला घरचे लोक खाताना शिया घालताना शिया सगळ्या काय झालं मला कळूच ना काय करावं. झोपलो एक दिवस रात्री मला विचारलं ज्ञानोबरायचं चिंतन करत करत झोपलो. मला रात्री काय त्याचं हे झालं. मी म्हटलं आता गावात आपल्या जर काहीतरी बदलायचं असेल वातावरण टाकून आता कीर्तन करू. काहीच वाटत नाही कीर्तन करू. मी सांगितलं एखाद्या तुझं कीर्तन होतं म्हणून मी कीर्तन करणार. लोक म्हणजे तू कीर्तन हरिपाठ नाही काय नाही कीर्तन काय कीर्तन सोपं असतंय. असू दे एका माणसानं धोतर नेसून दिलं ते उलट नेसलं बुवा. ते धोत्रानं तो पावसाले मला वाटलं हसायला त्या टाकाने बांधून तिला उभा राहिलो. महाराज हाकून घेतला. तुम्हाला सांगू का जे मी जन्मल्यापासून कीर्तनात पाहिले नव्हते आणि त्या कीर्तनापासून पुढे पाहिले नाही ती पुढे होती. कशामुळं कीर्तन ऐकायला नाही मजा पाहायला अख्खाच गाव कीर्तन आलं. काय त्यानंतर आणि मला कीर्तन झालं. तुम्हाला एक सांगतो एकच ते कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी जे चेष्टा करणारे होते ते सकाळी घेऊन पाया पडले माफ करून माहिती. आणि मला जाणून करायचं होतो ज्या माणसानं 5 रुपयाचे तांदूळ उसने दिले नव्हते 5 रुपयाचे आज दारातून जरी चाललो तर तो हाता घेऊन बरंच हाताने सुधाव देतो. काय करणार नाही मला काय करणार नाही काय करणार नाही काय करू शकत नाही त्यामुळे आहे. माझा तर एवढा ठाम जोशी महाराज ज्ञानोबरायाच्या नावाने तुम्ही डोंगरात बसा. एक लक्षात घ्या ज्ञानोबरायाच्या नावाने तुम्ही डोंगरात जरी जाऊन बसले तर जगातले एक नंबर विद्वान व्हाल तुम्ही. सांगायसाठी ना ऐकायसाठी मी तळतळीने सांगलो ह्या ज्ञानोबरायाचा पाऊल आणि जगाचा बाप त्यांचा शब्द बोलत नाही आणि म्हणून तुकोबाराने प्रस्ताव इतकं मांडला. ज्ञानोबरायाच्या समोर आता आपण घेऊन पकडी तेव्हा ज्ञानोबराय काही बोलता येईल बरेच दिवस मागितले आणि म्हणून देवाने सांगितलं तुकोबाराय तुम्हाला पाहिजे काय अभंगाचं दुसरं या संतासे निरावे
मजदी. कशावरून मी म्हटलं माहिती का ज्ञानोबाच्या समोर मागितले याला पुरावा काय तर याला पुरावा दुसऱ्या चरणातला पहिला शब्द काय कुठून सुरुवात आहे या संताशी आपण या संताशी लांब असेल म्हणतो का यांच्या जवळ यांची संगती या जवळ या संताशी निरवली काहीच नाही देवा निरवणं म्हणजे ताब्यात येईल तुम्ही एकच काम करा मला यांच्या ताब्यात येऊन टाका तुमच्या हातात एकदा आमचा हात द्या दुसरे प्रमाणे मला तुम्ही जर आम्हाला यांच्या सोबत निरवलं ना मला संतांच्या ताब्यात द्या कारण दरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ गळाचा मग संताचा जो जवळ दास आहे संताच्या जो ताब्यात आहे देव त्याचं नुकसान करत नाही देवही करत नाही देवही त्याचं वाटोळ करू शकत नाही म्हणून माऊली ज्ञानोबाच्या ताब्यात म्हणल्या त्यांच्या हातात मला म्हणायचंय की तुम्हाला ज्ञानोबाच्या ताब्यात राहायचे तुम्हाला ज्ञानोबाच्या स्वाधीन व्हायचे तुमचे तुम्ही देवाच्या शब्दावर घालायचे देवाचे काय संतांची संगती तुम्ही मागताय अनेक ठिकाणी तुम्ही करा ना संगती बरोबर आहे का नाही तुमची तुम्ही करा ना संगती मला आमची आम्ही संगती करू हो काही अडचण नाही पण आम्ही संगती म्हणून संत म्हणून संगती करून तू भोंदू का पहिली अडचण आपल्याला ओळख होतोय संत येती संत येती संत येती संत येती संत जुनं कोणी होती जुनं कोणी म्हणलं ठीक आहे नवीन कोणीचं लाकूड कोणाची जुनं कोणी मुरलेलं लोणचं आपल्याला काय वाटतं संत कोणी संत दिसतो बाह्य दृष्टीनं पाहतो ना बाह्य दृष्टीनं पाहतो आपल्याला अंतरंग काय कळते बाह्य दृष्टीनं पाहतो पण तो करायसारखे संत अंतरंग दृष्टीनं पाहतात म्हणून पहिली तर देवाकडे मागणी संताची आणि दुसरं एक कार्य महाराज संताची भेट होण्याकरता अनेक प्रकारचं पुण्य लागतं निष्कामता निजदृष्टी आनंद पुण्य रोकड्याला इष्टे पाठवू वाटे काही होय भेटी रोकड्या म्हटले रोकड्या म्हणजे नगर
त्याच्यातलं जमत नाही आणि प्रकारे त्याच्यावर वर्णन आहे तुळतील पुण्य साचा पुण्य फळले भवतारिता पुण्य फळले आमचं पुण्यात फळ फळ द्यायला आलं भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय हे जोडी संत पाय आणि ते पुण्य सुद्धा महाराज निष्कामता सकाम पुण्य संताची भेट करून देत नाही ज्ञानोबारांनी तर सकाम पुण्याला पुण्यच म्हणणं नाही तया पुण्याविषयी म्हणतात जीवन तुके काही मजची माझी असता जेणे मी दुरावी पडलोच होता तया पुण्याविषयी म्हणतात जीवन तुके काही ज्ञानोबारांनी त्याला पुण्यच म्हटलं नाही सकाम पुण्य नाही चालत महाराज निष्काम पुण्य लागतं निष्काम आणि ते पुण्य सुद्धा निजदृष्टी मूळ आत्मतत्वावर दृष्टी ठेवून कमवलेलं पुण्य लागतं आणि ध्रुवाकडे आला जे आणि पुन्हा कसं पाठोवाटी म्हणजे पाट्यावर वाटून का पाटा माहित असेल ना तुम्हाला पाट्यावर वाटून लागतं ती पाठोवाटी नाही पाठीवर वाटून नाही पाठवाटी शब्दाचा अर्थ पिशीवर कुठी तात्काळ हे ते असं काकड्याचं झालं की ज्ञानेश्वरी पारायणाचं झालं की गाथा पारायणाचं झालं की भागवत ऐकण्याचं झालं की हरिपाठाचं झालं की कीर्तनाचं झालं की जागराचं झालं की पुन्हा काकड्याचं खरावरचं असं महाराज पुन्हा एवढं पुण्य सगळे कार्यक्रम करायचे म्हणजे मदन महाराज आहे ना येतोय बाबा मी पाहिजे सगळे काकड्याला हजर ज्ञानेश्वरी पारायणाला हजर गाथा वाजणार हजर भागवत ऐकायला बसायचे आणि पुन्हा प्रवचन हरिपाठ कीर्तन आणि काकडा आणि एक दिवस नाही जन्मभर 3 तास कीर्तन करायचे किती तास नाही मी आज नाही करणार तुम्ही घेऊ नका महाराज असो पुण्य लागतं काय पुण्य लागतं महाराज आणि ते पुण्य सुद्धा शुद्ध पुण्य लागतं शुद्ध अशुद्ध पुण्य नाही शुद्ध पुण्य लागतं अशा प्रकारचं पुण्य लागतं बरं मला त्या पुण्याची अडचण अशी पुण्य दिसत नाही का दिसतंय आणि बरंच झालं दिसत नाही दिसला असतं तर असं अशी स्क्रीन पाहिजे होती प्रत्येकाच्या कपाळावर स्पर्धा लागली बापाची किती टक्केवारी दुनियाची किती टक्केवारी हो माणसं अशी कीर्तनात बसते की इथं पाहिजे नसते कुणाकडे कपाळ पाहिजे असते हो त्यापेक्षा मी बघा 5% माझं 15% असं स्पर्धा लागली असते दिसतोय नाही ना आणि मग अशा वेळेला काय मला सगळं ढगातच गोळ्या आणावं लागतात का नाही आणि मग अशा वेळेला मला साधक नेता कुठे राहिला की देवाचा आधार घेत असतो साधकाचा देवच राहतो मागणी तरी तुझं मागू जीवभाव तुझं सांगू लागेल तरी लागू पाया तुमच्या दातारा म्हणून देवा मला यांच्या ताब्यात द्या एकदा का संतांनी माझा स्वीकार केला रे केला काही ज्ञानोबांनी संतांचं वर्णन करत असताना पहिल्या त्या तिथं गुरु शब्द वापरलाय आणि तुकोबारायांनी कसं गुरु म्हणजे संतच तिथं गुरु शब्द वापरलाय ज्ञानोबाराय म्हणतात महाराज मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरो विवेकावळी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिदेका चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोगती तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतीनो गुरु हरिये तेने कृतकारी होईये जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषिती का तीर्थे जे त्रिभुवनी हे घडते समुद्राव गाहणे नातरी अमृत रसा स्वादने रस सकळ तैसा पुढती तोची म्या विवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता जो अभिलषित मनोरुची पुरविता जी इच्छा आहे साधकाची
चित्ती पुरवून देणारे असतात ते संत म्हणजे कल्पतरू असतात. अशा प्रकारचं ते आहे. म्हणून म्हणतात या संतांच्या ताब्यात मला द्या, माझ्या ज्ञानोबरायांच्या वतीत एकदा मला टाका. बस एकदा ज्ञानोबरायांच्या वतीत टाकलं ना तुम्ही, तुझ्याकडे पुन्हा येणार नाही. चाल बोल, दुसरं मागणार नाही. तुझं बाण आणि पुन्हा कटाला जाणार नाही, तुझ्याकडे येणार नाही पुन्हा. आणि तुझी काही न मागणे देवा, एकदा एवढ्या गोष्टी तुम्ही उदार व्हा. अभंगाचे तुका मला 2 तासात इतके लोक फेस करताना एका चाळीतच केले तुम्ही. खबर आहे वा. मला काय माहिती आधी तुम्हाला अशा 2-4 चाळी म्हणायला लावले असते म्हणजे झोपी तरी नसते माणसं. काय माहिती काय म्हणून अजून पुन्हा कीर्तन सुरू केलं तर लोक काटवणार नाही का म्हणजे कीर्तन झालं चालीत होईल ना. काय तुका म्हणे उदार तू होई. तू कोण म्हणतात देवा, मला देव उदार नाही का? नाही का, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तू कोण म्हणतो तू आता उदार होईल म्हणजे पहिला कंजूस आहे का तो? उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी देव उदार, देव उदार. देव उदार म्हणतात तू कोण आहे आणि आता उदार मला तो सगळ्या बाबतीत उदार आहे पण या बाबतीत कंजूसच आहे. सगळ्या बाबतीत उदार आहे. अरे त्याच्याकडे लय खेळणे येते काय सांगावं तुम्हाला. आपण आता खेळण्यातच गुंतलोय, लय खेळणे. आणि मला जीभ लक्षात घ्या, एखाद्या लेकरू का त्याच्याकडे असं निघलं ना, असं खाऊन निघलं ना की आईकडेच जायचं. एखाद्या धानाचं खेळणं टाकलंय, कुळकुळा वाजवी कुळकुळा. अरे ते तीर्थ आले की कुळकुळा माहिती ना, तीर्थ आले की काय नेते कुळकुळा नेते. लहान लेकराला का म्हाताऱ्या माणसाने नेते कुळकुळा. म्हाताऱ्याला काऊन नेत नाही? म्हाताऱ्याला काऊन नेत नाही माहिती का? काऊन नेत नाही माहिती का? अच्छा ते येईल शरीरातच कुळकुळा झालाय काय? त्या दुसऱ्या कुळकुळ्याची काय गरज आहे बाबा? त्याच्या शरीरातच कुळकुळा झालाय. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, एक लक्षात घ्या. एक आता विनोद नाही, मला सिद्धांत सुचलाय म्हणून सांगतो. मला हे सांगा, ज्यानं लहानपणी हातात कुळकुळा धरला, एक दिवस त्याचा कुळकुळा झाला. तसा देवाकडे निघाल्यानं मानाचा कुळकुळा वाजवला, धनाचा कुळकुळा वाजवला, काही गाडी बिडीचा कुळकुळा वाजवला की त्याचा पुढं कुळकुळा झाल्याशिवाय कुळकुळाचे बाबा कुळकुळाचे कुळकुळाचे. मला एक नेमकं मारलं का त्याच्या बिमार पडलं हे झालं आता. लोक मानायचे, इतके मानायचे. मला तो रडू लागला, फोटो नाही बाबा, रडू लागला, रडू लागला. ते म्हणजे बाबा मन शिकू लागलं. ऐका ऐका, लक्ष देऊन मन शिकू लागलं. महाराज खना 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 पैसे घ्या म्हणे तुम्ही, जेवढे गोळाकर नव्हते गोळाकर म्हणलं का का काय म्हणे, काय म्हणे फायदा झाला आमच्या कीर्तन करून. तेव्हापासून मला म्हणे बिमारी झाली ती एक भेटा येईल ना म्हणे. आणि गाडी बसून जायची तो 50-50 पोरं यायची म्हणे बाबा आले बाबा आले. आणि आता एक भेटा येईल ना म्हणे.
थोडी लोक मानायचे म्हणे आता भेटलेलं म्हणे महाराज तुम्ही खन पैसे कमवून घ्या मी म्हणलं तुम्ही कमी ना म्हणलं हो म्हणलं आनंद बँकेचे 10,000 काढून आता काढूनच आणा नुसते तुमच्याच नावावरती तुम्ही सही करून काढून आणा तुला जाता येत नाही म्हणलं त्याच्यावर काय बोलतो तुम्ही एक लक्षात घ्या म्हणलं मी सांगितलं म्हणलं बाबा तुम्ही पैशासाठी मानासाठी कीर्तने केली पैशासाठी कीर्तन करत होते लोक पुढे येत होते तुम्ही मी समजा मला तुम्हाला तुम्ही देवासाठी कीर्तन केले ना तर आज तुमची घाण वेळ जगाचा बाप आला असता उपाय बा नाही बाबा राम बाबा नाही देवाच्या बाबाची अरे यावं लागेल त्याला एकदा राऊत बाबा पंढरपुरात म्हणजे आम्हाला लोक म्हणते तुम्हाला लेकरू नाही बायको नाही म्हातारपणात तुमचं कसं होईल म्हणजे आम्ही दगड घेऊन पांडुरंगाच्या मागे लागू आमची घाण झाली थोडं सोपं थोडं आहे ना सोपं थोडं आहे अरे जीवन ज्याला त्याच्यासाठी घातलंय मला जगाचा बाप त्याला आपल्या तळ हातावर घेऊन जातो सोपं थोडंच आहे सगळ्या बाबतीत तो उदार आहे पण एवढ्या बाबतीत तो बंधुशे संत तुका म्हणे आता काय काहीच नको मदत ठेवी पायी संतांचे घरामध्ये आपण सर्व मंडळी 8 दिवसापासून सेवा करता मला एक लक्षात घ्या एक वेळेला पंढरपूरला नाही गेलं पण ज्ञानोबरायाच्या आपे गावला आलं आळंदीला आलं देवाला आवडतो बरं प्रमाण नाही का प्रमाणे महाराज पंढरपुरी थोर जनाची हरावया पाके हे पंढरी उनी सोपे जनाची हरावया पाके कळका कोपऱ्या कोपे अलंकापुराशी मला जनाचे पापे हरवाया पंढरी उनी सोपे अशा प्रकारचं ते आहे आपले गावकर माऊलीचा जन्म जिथं झालेला आहे माऊलीचा जन्म भूमी आहे आमच्या महाराजांचं त्या प्रमाण आहेत महाराज क्षेत्री इथंच चौघांचे जन्म झालेले आहेत अशा प्रकारचे हे ठिकाण आहे महाराज इथे माती जरी आपल्या कपाळाला लागली तरी आपला उद्धार होऊन जाईल अशा ठिकाणी आमची भूमी 8 दिवस ही सगळी मंडळींना सेवा आणि दाता तुझी अशा प्रकारचे भगवंताचे स्मरण ज्ञानोबरायांची सेवा निश्चित आपल्याकडून करून घेतली जीवनभर ज्ञानोबरायांनी सेवा करून घ्यावी आजच्या मागणीच्या दिवशी ज्ञानोबरायाकडे तुम्ही आम्ही सर्व एकच मागूया माऊली मग असेच सांगितलं काहीच करू नका आम्ही पापी आहोत आम्ही विषयात बरबटलेले आहोत आमच्याकडे पुण्याचा लवलेशही नाही आमच्याकडे एकही बाजू चांगली नाही पण माऊली आमच्याकडे एक बाजू चांगली आहे काय आम्ही तुमचे लेकर आहोत एकच बाजू चांगली आहे मी तुमचे लेकर आहोत आणि लेकरू किती चिखलानं भरून आणलं तरी आईचं कर्तव्य त्याला पवित्र साबणानं स्नान घालून सुंदर अलंकार वस्त्र अंगावर घालून आई आपल्या मांडीवर बसवते माऊली आम्ही पूर्ण पापरूपी चिखलानं जरी भरलेला असलो विषयानं बरबटलेले जरी असलो तरी पुण्यरूपी साबणानं तुम्ही आम्हाला स्नान घाला आणि तुमच्या मांडीवर बसवा आमच्या जीवनात कल्याण झालं एवढीच मागणी ज्ञानोबरायांच्या चरणावर मागूया आणि झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करूया ज्ञानेश्वर Hare